आणि आता इथं विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरा येते. बघूया ते काय करणार येतं. येते आपली पुढची जोडी गणेश रेवडेकर आणि मानसी कुलकर्णी. वण वण भटकतोय तपश्चर्येसाठी. आई ग, पायात काटा गेला वाटत. हा किती फळ, एक खावच. वा, सफरचंद आहे. नको, फुकटचं लपड व्हायचं. कुठे कुठे बरं बसावं तपश्चर्येला. हा 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 किती हे घनदाट जंगल, आणि या जंगलात कितीही सुंदर उंच उंच झाडं आहेत. पण तपश्चर्येसाठी मला एक झाड मिळेल तर शपथ. प्रसन्न प्रसन्न, इथेच मला प्रसन्न वाटतंय. इथेच तपश्चर्येला सुरुवात करावी. संयम 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 संयम. अरे काय चाललंय? मी इथे तपाला उभा राहिलो आणि हे असलं गाणं. समोर बसलेल्या मायबापांना काय वाटेल? हे मायबाप? हो. मग घरी येते कोण? ते जन्मदाते, हे आश्रयदाते, अन्नदाते, रक्तदाते, करदाते. आता फक्त अरुण दाते आणि रवी दाते राहिले. तुझं काय चाललंय? मी इथे तपाला बसलो आणि तू डिस्टर्ब का करतेस मला? सहज. त्याचं काय आहे ना, ह्या उन्हात फिरताना ना मला अचानक चक्कर यायला लागली. हो, म्हणलं जरा चक्कर मारून येऊ. तर समोर तुम्ही. पण तुम्ही तप का करताय? संयम, मनावर संयम मिळवण्यासाठी मी तप करते. पण काय सांगू तुला, अगं तप करण्यासाठी मला एक शांत जागा सापडत नाहीये. वन वन भटकतोय मी. कुठे कुठे गेलो, काश्मीरलाही गेलो होतो. अगं पूर्वी तिथे टुरिस्ट यायचे, आता टेररिस्ट येतात. इकडे नक्षलवादी, इकडे बॉम्बस्फोट, इकडे गँगस्टर, इकडे दंगली. म्हणून तुमची शांतता भंगली? हो हो. पण नाही, मी आता ठरवलंय, तपश्चर्येने मनावर संयम ठेवणार. संयम संयम संयम. मग मी तुमचा तपोभंग करेन. तू माझा तपोभंग करूच शकत नाहीस. का? तू माझा तपोभंग करूच शकत नाहीस. पण का? मी तपाला सुरुवात कुठे केलीये? पण तू आता जा. मी पुन्हा धूम धडाक्याने झपाटलेला होऊन, पछाडलेला होऊन दे दनादन अशी तपाला सुरुवात करणार आहे. आणि खबरदार, तू माझ्या तपाच्या आड येशील तर जास्तीत जास्त महेश कोठारे होईल याचा. खरंच की. का का तू मला छळतेस? अहो, असं काय करताय? जरा विचार करा ना. या सुंदर वातावरणात तुमच्यासारखा हँडसम पुरुष आणि माझ्यासारखी ब्युटिफुल स्त्री, आपण दोघं मिळून या जंगलाचं आनंदवन, सुंदरवन, अशोकवन, तपोवन, वन बाय वन सांग. मला म्हणायचंय, आपण दोघं मिळून या जंगलाचं नंदनवन करू. नाही नाही, ते कदापि शक्य नाही. कारण यापूर्वी फक्त चालताना पडलो, धावताना पडलो, पाण्यात पडलो, खड्ड्यात पडलो, अगदी इलेक्शनलाही पडलो. पण प्रेमात नाही पडलो. कारण प्रेमात पडलं की रोजचं ते ओठ थरथर. तेच ते तापलेलं अंग, नशिले डोळे. ही स्वाईन फ्लूची लक्षण आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की आतापर्यंत नाही पडलात म्हणून काय झालं? नाही, आत्ता पडा ना. नको ना. अहो, असं काय करताय? का? जरा विचार करा ना. काय? आपल्या दोघांचं लग्न होईल, आपल्याला मुलं होतील, ती सुद्धा जुळी. एकाचं नाव ठेवू तारा. वा. आणि दुसऱ्याचं? सितारा. वा वा. दुसऱ्यांदा सुद्धा ना आपल्याला जुळीच होतील.
एकाचं नाव ठेवू मॅक्स, वा. आणि दुसऱ्याचं? क्लायमॅक्स. तिसऱ्यांदा सुद्धा ना आपल्याला जुळीच होतील. एकाचं नाव ठेवू टायर्ड आणि दुसऱ्याचं? रिटायर्ड. आय, 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 आय. नको नको, त्यापेक्षा माझा संयमच बरा. मी तपालाच बसतो. कसं वाटतंय? सकाळ झाल्यासारखं वाटतंय ना? हो, अगदी तसंच वाटतंय. अगं का करतेस असा माझा तपोभंग सारखा सारखा? काय तुझा हेतू तरी काय मला सांग. अहो असं काय करताय काय? तुम्ही जरा विचार करा ना. काय? उद्या आपलं लग्न झालं ना की आपण छान कुठेतरी हनीमूनला जाऊ. आणि कुठे जाऊया बरं हनीमूनला? चेन्नईला जाऊया का? का? अगं IPL ची एखादी मॅच तरी पाहता येईल. त्यासोबत सचिनची बॅटिंग. आय लव्ह सचिन. हो, मग बदली खेळाडू म्हणून हनीमूनला त्यालाच घेऊन जाते. संयम संयम बालिके. रागावर रागावर. ठीक आहे, हा झाला आवरून. झाला आवरून. ठीक आहे, आता असंच प्रसन्न चित्तेने इकडे तपाला बैस. मी इथे बसतो. पण मी तप करायला नाही आले. मग शेती कर. काय? असं काहीतरी पेर जे उगवेल. आमच्याकडे न पेरता सुद्धा उगवत. काय? म्हणजे सूर्य उगवतो, चंद्र उगवतो, केस उगवतात. तुम्ही सुद्धा असं काहीतरी पेरा ना, म्हणजे ते पुढे जाऊन उगवेल. ए काय बोलतेस तू हे? अहो असं काय करताय, तुम्हाला कळत कसं नाहीये? काय? आपण हनीमूनला जाऊन ना एकमेकांसमोर आपलं मन मोकळं करू. गडे. मी तुझा गडी आहे ना? हो. मग गडी असल्यासारखं का वागवते? गडे. पण माझा की नाही एक भूतकाळ आहे. तुझा भूतकाळ आहे? कर बालिके, तुझं मन मोकळं कर. तुमच्या आधी माझ्या आयुष्यात 3 पुरुष येऊन गेले. असू देत, असू देत. माझा एक भूतकाळ आहे. हे बघ, तुझ्या आधी माझ्याही आयुष्यात 3 स्त्रिया, 3 पुरुष येऊन गेले. काय? हो, आणि तो चौथा मला आता छळतोय. कोण? तो स्वप्नी. नको ना, नको ना. बस झालं, बस झालं, बस झालं. अगं म्हणजे मला असं म्हणायचंय, नको ना नको ना. स्वप्नील आता छळू. अरे किती संयम पाहशील. हे बघ, तुला जे काय मार्क्स द्यायचे ते दे आता मला. आता आणखीन तपश्चर्या नाही शक्य. क्या बात आहे, क्या बात आहे. असा विश्वामित्राची तपश्चर्या एक भंग झालेली आहे इकडे. आता मला वाटतं की तुम्ही परीक्षकांची तपश्चर्या किती भंग केली आहे ते पाहूयात. स्वप्नील सर, कसा वाटला हा परफॉर्मन्स? तुम्हाला माहितीये, तुम्हाला दोघांना बघून बाकीच्या जोड्या काय म्हणत असतील आता? नाही. डॅमेट, थँक्यू. यांनी इतकं चांगलं केलं, आता आम्ही काय करणार? आय थिंक तुम्ही कॉम्पिटिशनची लेवल सडनली वाढवली. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक बोथ ऑफ यू. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट. थँक्यू. खरं तर मला कॉम्पिटिशन बघतो असं वाटतच नाही. मी खूप एन्जॉय करते. आणि तसंही तुम्ही वाटून घेऊ नका की तुम्ही कॉम्पिटिशनला उतरलाय. तुम्ही एक छान परफॉर्मन्स द्यायचं एवढंच लक्षात ठेवून करत जा. खूप छान केलं तुम्ही, खूपच. थँक्यू. हो, पण जाणून घेऊयात की या परफॉर्मन्सला किती मार्क मिळाले आहेत. स्वप्नील सर. 1, 2, 3. क्या बात है. 10 आणि 9. तर पुढच्या तुमच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.